संगमेश्वर तालुक्यामध्ये भव्य दिव्य असं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे ते उभारणार आहेत. आपल्या सोबतच या ठिकाणी शेखर निकम देखील आहेत. सर, कशा प्रकारे आहे ते या ठिकाणी संपूर्ण स्मारक आहे ते असणार आहे आणि कशा प्रकारे भव्यता आहे ते असणार आहे? तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना देखील या संदर्भात पत्र काय दिलं? आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सातत्यपूर्व ही मागणी आपली होतीच. पूर्वी देखील 5 कोटीचा निधी या स्मारकासाठी दिलेला आहे, त्याचंही काम आता चालू आहे. आणि त्याचबरोबर वाड्याच्या बाबतीत आपल्यासमोर वेगवेगळे प्रश्न येतात. तो वाडा खासगी असल्यामुळे थोड्या अडचणी होतात, त्यामुळे तो वाडा लवकरात लवकर कशा पद्धतीने मिळवता येईल म्हणजे कॉम्पेन्सेशन वगैरे करून आणि त्याच ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं म्युझियम कसं करता येईल आणि ह्याचबरोबर एक वेगळी जागा आपण तिथं घेतली आणि त्या जागेमध्ये देखील छत्रपती संभाजी महाराजांचं त्या परिसरामध्ये खूप मोठं वास्तव होतं. शृंगारपूर सारख्या ठिकाणी होतं आणि तो परिसर सगळा महाराजांच्या वास्तव्याने होता. त्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की त्या सर्व परिसर नुसतं कसब्यापुरता मर्यादित न राहता जे शास्त्री पूल आहे ते शेवटचं शृंगारपूर गाव आहे, या गावापर्यंतची जी ऐतिहासिक स्थळं आहेत जी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहेत, त्या सगळ्या एरियाला एक असं वेगळा दर्जा देऊन तिथं पर्यटनाचं खूप मोठी चालना पण मिळेल त्यामुळे आणि स्मारक देखील जे तरुण मुलं आहेत, नवी पिढी आहे त्यांच्यासमोर त्याचं उत्तम उदाहरण देखील राहील. छावा चित्रपटानंतर अनेक ज्या वक्तव्य आहेत ते छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ऐकायला मिळालं. त्यामध्ये अबू आझमी असतील यांच्यासारख्या अनेक लोकांनी आहेत त्याच्यावरती टीका टिप्पणी देखील केलेली आहे. तर काही सिनेमा चित्रपटगृहामध्ये या जो शेवटचा सीन होता जो छत्रपती संभाजी महाराजांचा होता त्याच्यावरती काही जण आहेत ते हस्तनाद केले आहेत. अशा प्रकारची विकृत जी माणसं आहेत ती पाहायला मिळाली. कशा प्रकारे तुम्ही निषेध या ठिकाणी? नाही, अशा प्रवृत्तींचा पूर्णपणे निषेधच करायला हवा, कारण छत्रपतींचं कामच एवढं मोठं आहे. त्याची चर्चा करणं, त्याच्यावर बोलणं एवढे कोणच ह्यात मोठे नाहीत. त्यामुळे मी या सर्व अशा सगळ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतो. पाहिलं तर या ठिकाणी सर्व अशा जी प्रवृत्ती आहे त्यांचा निषेध व्यक्त करत मात्र संगमेश्वर या ठिकाणी भव्य दिव्य असं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे ते येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि याची भव्यता तेवढीच या मोठ्या प्रमाणात आपल्याला देखील अनुभवता या ठिकाणी येणार आहे. रोहन चव्हाणसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज.